आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 2 13वे प्रकरण बादशहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ. शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा हा 50वा वाढदिवस होता। रिकामी जागा आहे 50वा। आ. आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले। प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला? उत्तर. आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेंच्या हाती सोपवला। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक करायला विसरू नका। आ. आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले? उत्तर. शिवरायांच्या बरोबर आग्र्याच्या कैदेत संभाजीराजे आणि हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक राहिले। इ. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? उत्तर. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली। प्रश्न क्रमांक 3 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले? उत्तर. 1. सल्लामसलीच्या महालात औरंगजेबासमोर निवडक सरदार मनाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते। 2. बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले आणि मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता। 3. आपण महाराष्ट्राचे राजे असूनही बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे केले हा अपमान त्यांना सहन झाला नाही म्हणून शिवराय रागारागाने निघून गेले। आ. शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली? उत्तर. 1. कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले। आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली। पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहतात पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले। ही संधी साधून एक दिवस शिवराय व संभाजीराजे पेटाऱ्यातून पसार झाले। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथे संपला। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।